आजच्या भागात कोर्टात जे काही घडलं ते एकदम गेम चेंजिंग होतं. साक्षीने खोटं बोललेलं उघड झालं, चैतन्यने पुरावे आणले आणि आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये सस्पेन्सचा नवा टर्न. तर सुरू करूया आजचा धडाकेबाज. अर्जुन सरळ इन्स्पेक्टरला धमकावतो, माझ्याकडे तुझ्या सगळ्या इल्लीगल कामांची लिस्ट आहे. जर तू आमची साथ नाही दिलीस तर ही लिस्ट कोर्टात देईन. ते ऐकताच इन्स्पेक्टरची पाचावर धारण होते. वजा. तो लगेच अर्जुनच्या बाजूने काम करायला तयार होतो. अर्जुन कोर्टात म्हणतो, साक्षीने खोटं बोललंय, ती आश्रमात गेलीच नव्हती. तो पुढील पुराव्यासाठी कोर्टाकडून वेळ मागतो. इतक्यात चैतन्य पुरावे घेऊन कोर्टात येतो. त्या फाईलमध्ये असतो साक्षीचा फिंगरप्रिंट रिपोर्ट, जो त्या घटनेच्या दिवशीच्या सीनवरून मिळालेला असतो. सगळे थक्क होतात. साक्षी रडत म्हणते, माझ्यावर विश्वास ठेवा, मला वाचवा, मला जेलमध्ये जाऊ नका लावू. तेवढ्यात अर्जुन इन्स्पेक्टरला बोलावतो कोर्टात. इन्स्पेक्टर कबूल करतो की हो, मी रिपोर्ट बदलला होता, चुकीचा पुरावा दिला होता. हा खुलासा पूर्ण केसचं चित्र बदलून टाकतो. नेक्स्ट एपिसोड प्रिव्ह्यू. द 24th of July 2025. कोर्ट अर्जुनला केस पूर्णपणे सॉल्व्ह करायला अधिक वेळ देते. आता खरी कसोटी अर्जुनची आहे. साक्षीचं खरं रूप, इन्स्पेक्टरचं माणूसपण आणि चैतन्याचे हातात आलेले पुरावे. पुढचा भाग म्हणजे पूर्ण गेम बदलू शकतो. आजचा भाग एकदम दमदार होता. कोर्टातली वातावरण, पुरावे, इमोशनल ड्रामा, साक्षीचं खरं रूप समोर आलं आणि अर्जुनच्या हातात खेळ आता येतोय. पण इथे संपत नाही. पुढे अजून मोठं वळण येणार हे पक्क. तुम्हाला काय वाटतं, अर्जुन केस जिंकणार का? साक्षी खरंच गुन्हेगार आहे की तिला कोणीतरी फसवलं? तुमचं मत खाली कमेंटमध्ये लिहा आणि अशाच झकास रिव्ह्यूंसाठी सबस्क्राईब करा सिरियल टॉक्स मराठी. पुन्हा भेटू उद्या नवा भाग आणि नवा ट्विस्ट घेऊन.